हे आहे पेपर पिना वापरून बनवलेलं एक मस्त बॅलन्स होणारं खेळणं. ते बनवण्यासाठी आपल्याला लागतील थोड्या रंगीत किंवा साध्याही पेपर पिना, कात्री, सेलोटेप, जुनं पेन आणि एक बाटलीचं झाकण. बाटलीच्या झाकणाला छिद्र करून त्यात एक जुनं पेन बसवून स्टँड तयार करा. आता एक पेपर पिन घ्या आणि ती हलकेच उघडा. नंतर दोन्ही टोकं बाहेरच्या बाजूला वळवून त्यांचे हुक बनवा. अशीच आणखीही एक पेपर पिन उघडून घ्या. दोन्ही पिन्ना एकमेकांसमोर ठेवल्यावर हे अशा दिसतील. आता एक पेपर पिन घ्या आणि त्याचं एक टोक थोडंसं कापून टाका. आता दोन्ही पेपर पिना एकमेकांच्या समोर धरून त्यांना सेलोटेपनी जोडून टाका. एका पेपर पिनेचं टोक छोटं असल्यामुळे फक्त एकच टोक खाली राहील. हेच खेळण्याच्या टेकूचं काम करणार आहे. आता ह्या पिना जर बोटावर संतुलित करायचा प्रयत्न केला तर त्या होणार नाहीत आणि पडतील. आता दोन्ही हुक्सना 3-3 पेपर पिना अडकवा. आता मात्र जर खेळणं बोटावर ठेवायचा प्रयत्न केला तर ते छान संतुलित होईल. ह्याला आपण आधी बनवलेल्या स्टँडवरही ठेवू शकतो. थोडा धक्का दिल्यावर ते डोलेल आणि गरगर फिरेलही, अगदी न पडता. ह्याच खेळण्यात थोडासा बदल करून टेकूसाठी एक टाचणी आपण वापरू शकतो आणि सेलोटेपऐवजी मणी. पहा हे खेळणं किती मस्त बॅलन्स होतंय ते. पिनांच्या वजनामुळे खेळण्याचा गुरुत्वमध्य खाली येतो आणि खेळणं संतुलित राहतं. काही मिनिटात बनणारं हे खेळणं सगळ्यांना अगदी आवडेल असं आहे.